महालक्ष्मीश्च विद्महे विष्णुपत्नीश्च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। आपलं घर असेल किंवा व्यवसाय असेल अतिशय उत्तम पद्धतीने चालू आहे, परंतु त्याला काही नजर लागली आहे किंवा काही कारणास्तव आपला व्यवसाय किंवा घरामध्ये नकारात्मकता वाढली आहे का, तर अशासाठी काही उपाय करता येतील का ते आपण जाणून घेऊयात। घर असेल किंवा व्यवसाय असेल, अशा व्यवसायाचं ठिकाण घर हे स्वच्छ असावं। या घराच्या मुख्य दरवाजावरती किंवा आपला जे काही दुकान आहे त्याच्या मुख्य द्वारावरती गंधाने स्वस्तिक ओम शुभ लाभ या ठिकाणी काढायचं आहे। त्या व्यतिरिक्त अमावस्या पौर्णिमा या दिवशी त्या वास्तूमध्ये देवाची पूजा करून थोडासा प्रसाद हा तयार करून वाटायचा आहे, जेणेकरून त्यामुळे नकारात्मकता कमी होईल। त्या व्यतिरिक्त आपल्या व्यवसायाच्या घराच्या बाहेर लाजाळूचं झाड, कोरफडीचं झाड एखाद्या कुंडीत जर लावलं तर त्याने दृष्टी दोष देखील कमी होण्यास मदत होते। त्या व्यतिरिक्त आपला जो गल्ला असेल किंवा घरातील मुख्य ठिकाण जिथे लोकांची नजर विशेष जाते, त्यामध्ये एखादी कचाकड्याची वाटी असेल किंवा पंचधातूची वाटी असेल, त्यामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ती पिवळी मोहरी मंगळवार ते मंगळवार किंवा शुक्रवार ते शुक्रवार ठेवून ती नंतर बाहेर टाकून द्यायची आहे। या व्यतिरिक्त आपल्या जो काही व्यवसाय आहे त्यामध्ये आपण सचोटीने प्रामाणिकपणे वागायचं आहे। आपण जे कार्य करतोय हे भगवंताप्रती अतिशय उत्तम पद्धतीने पाहिजे। हे करत असताना या काही गोष्टी जर आपण उपाय केले तर नकारात्मकता कमी होऊन आपला व्यवसाय वृद्धिंगत होण्यास मदत होते। शक्यतो आपण जो काही पैसा कमवतो तो आपल्या गल्ल्यातील पैसा असेल, घरात आणलेला पैसा हा देवापाशी आपण लीनतेने ठेवायचं। एखादी ताटली घेऊन त्यामध्ये साखर ठेवून त्यापाशी देवापाशी ती रक्कम ठेवायची आणि प्रार्थना करायची आहे, भगवंता तुमच्या आशीर्वादाने प्राप्त झाली, व्यवसायामध्ये चांगली वाढू द्या। व विशेष अमावस्येच्या दिवशी एक नारळ घेऊन आपल्या व्यवसायाच्या संपूर्ण भागातून घरातून त्या जागेमधून फिरून तो जर फोडून दक्षिण दिशेला टाकला तरीही आपल्या व्यवसायाची आपल्या घरातील नजर उतरली जाते आणि पर्यायाने आपला व्यवसाय आपल्या घरातील नकारात्मकता कमी होऊन एक सकारात्मकता प्राप्त होऊन आपला व्यवसाय वाढण्यास मदत होते। हे सर्व उपाय मनापासून करून पहा, नक्कीच आपणास सुयश प्राप्त होईल।